राहिले माझ्यासोबत काऊन तर? हा, कालच्या नव्हे का गड्या बोलून नाही राहिले? हा, मी किती वेळा आवाज दिला सूरजजीले, सूरजजी सूरजजी, सूरजजी काही बोलत नाही. माझ चुकलं. मी बिनफालतूच गंगा काकूच्या गोष्टीत आली आणि घरच्या सोबत भांडण केलं. माझी सासू एवढी चांगली असून मायावाल्या चांगल्यासाठी सांगितलं माझ्या सासून, तरी पण मी काय केलं? हा, त्याला कमी जास्त बोलून ठेवली. हा, बिनफालतूच माझ गलती आहे. आता सूरजजी आईनं तर मला माफही केलं. हा, आई तर बोलू नाही राहिले चांगल्या माझ्यासोबत, पण सूरजजी नाही बोलून राहिले. हा, लयच राग आहे बा सूरजजीचा. आई 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 आले सूरज आले इकडं. हा, आता मी बोलतो सूरज सोबत. काय पाहिजे तुम्हाला? सूरजजी काय पाहिजे तुम्हाला? सांगा, मी देतो ना. काय पाहिजे नसेल तर. काही गरज नाही, आमचे काम करायला तुला काही गरज नाही. माझे काम मी करतो, तेच काम करत जा. तू जाऊन झोप जाय. काम काल आईले म्हणलं दोन तोंडे म्हणून, आणि आज मला म्हणशील काही बी. हा, तुझ्या काय भरोसा आहे? हा, लोकांच्या मतानं ऐकून तू घरात हे करतो ना. काय गरज नाही, तू माझे काम मी करतो. हा, आई इकडे वा. काय झालं एवढा काऊन ओरडून राहिला? स्वयंपाक झाला का? मला भूक लागली. कामाला जायचं आहे मध्ये. दे बरं डब्बा बांधून दे, जेवण नाही दे, मला भूक लागली. डब्बा बांधून घे लवकर. दे बरं बांधून त्याला डब्बा. कायची भाजी बनवली आणि कायची नाही. कायची भाजी बनवली बाई तू ना? आई, आज वरण भातच बनवलं. वरण भात बनवला आणि शेपूची भाजी बनवली, पोळ्या टाकल्या. नाही, बरं झालं. भाजी लई नव्हतं, मला जावं लागून बाई. रोशन जवळ भाजीपाला संध्याकाळी घेऊन येईन मी. त्याला वाढून. नाही, काही गरज नाही आई. हिनं माझ्यासाठी काम नको करू म्हणा. तिथे काही गरज नाही म्हणा माझ्यासाठी काम करायची. अजून लोकांना सांगन मग ते. हा, काही गरज नाही. तिथंच काम कर म्हणा. तू दे मला ताट वाढून दे आई, आणि डब्बा बांधून दे. पहिलेही मला काही कोणाची गरज नाही होती, काही माई आईच करत होती मायवालं. आताही बी करते. देवा आई मला डब्बा वाढू, हे डब्बा म्हणतो जेवण वाढू. बोलूनच नाही राहिले आई माझ्यासोबत. सूरजजी बोलूनच नाही राहिले कालपासून. मी त्याला किती वेळा म्हटलं माझ्याकडून गलती झाली, पण ऐकूनच नाही राहिले. आई, रडू नको. रडू लागते का त्याच्यासाठी? त्याचं तसंच आहे. जे एखादी गोष्ट मनात पकडून ठेवली का ते लवकर निघतच नाही 2-3 दिवस. हा, काही तू एवढं रडायची काही गरज नाही होते. हा, आपच बोलन तू, एवढं काही नाही. त्याचा डब्बा बांधून दे, मी ताट नेऊन देतो त्याला. दे आई, मी चाललो कामाले. तुला काही लागत असेल तर सांगतो, मला घेऊन येईन मी तिकडून. सांगून दे मला आताच. मग 10 वेळा फोन नको करू. मला हे पाहिजे ते पाहिजे. एखादा मला आता सांगून दे, म्हणजे मी संध्याकाळी घेऊन येईन. मग काय सांगू आता तुले? भाजीपाला तर आता गावातच भेटते. जेव्हा भाजीपाला नव्हता भेटत तेव्हा सांगू तर तू आणत नव्हता. आठवणच नाही राही मग तुले. हा, आठवण नाही करू आणि नाही आपत पडून नाही भाजीची. आता गावात भाजीपाला भेटते ना. आता काय सांगू तुले? राहू दे, काहीच नको आणू. ठीक आहे, मग जातो मी. लवकर ये रे. पाण्या पावसाचे आता एक तर पाण्या पावसाचे दिवस आहे आणि आभाळही दिसून राहिलं. पाणी येते का काय तर काय माहित. लवकर येऊन जा तू घरी. हो, येतो. सूरज, थांब 2 मिनिटं थांब. इकडे पाय पहिले. काय बाई, काय म्हणतो? अरे, एवढं काय झालं रे तुले? आथे मला बोलली. आता मी ना तिच्यासोबत बोलून राहिली ना. आणि तिने माफ केल्यावर तुले काय एवढं धरून बसून राहिला गोष्ट? किती वेळची लढून राहिली रे ती त्या स्वयंपाक घरात. आणि तुले बोलायला काय झालं तिच्यासोबत? जाऊ दे ना, होत असते ना गलती. तू नाही बोलत का कोणाला? तू तर तिच्या मायले बोलला होता रे. चंदल, किती बोलला होता तू? एवढं काय धडा लागते मनात? भल्लच पोरगा आहे बापा तू. मी जाणून बुजून नाही बोललो तिच्या मायले. तिची मायनं केलं तसं म्हणून बोललो होतो. तू न केलं का? तू तर तिला चांगलंच पाहिजे. तरी पण ती वाली कशी बोलली काल ते माय तोंडावर. अरे, अशा याच्यात नाही का? तुला माहित नाही बाहेरचं मूड नाही का? अशा याच्यात नाही का? कुठे फिरते मग. कधी काही खायचं मन होते तर कधी डोकंच नाही चालत, कधी चिडचिडपणा होते तर कधी काही भस्कन बोलून देते. असं होते ह्या दिवसात, अशा दिवसात. असं काही एवढं नाहीये. एवढं काही मनावर नाही घ्यावं लागत. तिथंही झालं असं तसंच. नाही तर ते वाली पोरगी समजदार आहे तशी. तुला एवढं समजत नाही का? जे गोष्ट मनात एखादी घेऊन बसतं तर पक्का हेच घेऊन बसतं. नवरा बायको चालत असते अशा गोष्टी. त्याच्यासाठी बोला नाही पकडा लागत बाप्पा. असं बोला पकडलं तर झालं मग. असं कसं होईल रे? सूरज, तुला समजत नाही का रे? चिडचिडा स्वभाव बनवत असते. जेव्हा दिवस राहते ना बाईले तर त्या दिवसामध्ये चिडचिडा स्वभाव बनवते. तिचाही झाला थोडाफार चिडचिडा. आई, ती बोलली कशी मग? कशी बोलली मग ते? तू काय बोलली ते? जसं काय आपण तिचं वालं होयच नाही कोणी. आणि ते गंगा काकूच तिची वाली होय. जाऊ दे, तिची चूक लक्षात आली ना तिच्यावाल्या. मग आपणही सोडून द्यायचं, आपणही बोलायचं. चाललो मी आई, चाललो. बाप्पा, हे पोरगं ना ऐकतच नाही बाप्पा. असंच करते हे पोट्ट. मुझे तुमसे है कितने गिले, तुम कितने दिन बाद मिले, बोलो
याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तेरा नाम लिया. मामा तुम्ही कधी आले वा? आवाजही नाही दिला तुम्ही तर. बापा बापा सांगतही नाही वा. किती दचकली हो मी, केवढ्या जोरात दचकली बापा बापा. दचकली का दया तू? हो हो दया दचकली, खरंच दचकली का तू? दया गाणं घेणं तर मस्त म्हणता येते होतं तुले. मस्त गाणं म्हणून राहिली होती. भाजीपाला निवडणं, गाणं म्हणणं, मजा आहे बा दयाची. तुम्ही मस्त गाणं म्हणता ना जी. तुम्ही मस्त गाणं म्हणता. तेरा नाम लिया तेरा नाम लिया. माझं नाव घेता का अजून कोणाचं घेता तर मला माहित आहे. बयास माया समोर म्हणता तेरा नाम लिया. तिच्या बहीण महाजनचं बायको आहे का काय तर काय माहित. हिच्यासोबत सारखं बोललं का बस झालं. प्रेमान 2 शब्द बोललो का बस झालं. हे सारखी सुधी बोलत नाही आणि बाहेर म्हणते मला कोणाचं नाव घेता तर मला काय माहित. माय नाव घेता का तुम्ही? बस माझ्यासमोर हे करता काय बाई होय रे बाप्पा हे. सारखं तो घरात आला तर घरातही 2 शब्द प्रेमान नाही बोलत. हो आता कशी चांगली वाटणार जी. नाही तर लग्नाच्या पहिले मार कॉलेज पर्यंत काय ना घर पर्यंत काय. आणि किती सुंदर आहे व तू दया, आणि किती सुंदर दिसत व, आणि तू केस किती मस्त आहे व, आणि हे किती मस्त आहे व, आणि ढमकन फलानं मार करत होते. आता तुम्हाला माय काय सुद्धा नाही दिसत नाही. ते एक नाही का पिक्चर, त्या पिक्चर मध्ये कसं शादी से पैसे पहिले लगे अप्सरा म्हणते आणि शादी के बाद गया म्हणते. हो कुछ तो भी बोलता है ना. राहू दे मराठीतच बोल. मराठीत बोल, मराठी समजते मला. हिंदी बोलू नको, काही गरज नाही हिंदी बोलायची. मराठीत बोल. तुम्हाला कोणतं काम होतं ते सांगा पहिले. इथं बिनफालतूचं नको मला काम आहे बाकीचे. हे भाजी आहे एवढी मोठी निवडायची, शेंगा तोडायच्या वालाच्या, अजून सांगा काय काम होतं. एवढं बी मराठी बोल नाही म्हणलं होतं मी ना. एवढं बी फास्ट मध्ये मराठी काय बोलली काही समजलंही नाही मध्ये. तू माझे काय पाहिजे? काय नाही पाहिजे मला, काय नाही पाहिजे तुझ्याकडून. फक्त 1 कप चाय दे आणि ते सुकानं दे आणि चांगला करून दे. देतो काय? भेटन का? एवढी आशा करू शकतो का तुझ्याकडून दया? देतो ना, काम नाही भेटन. देतो बसा देतो. हे थोडस सांबार निवडू लागा. मी तर एवढी चाय बनवून आणतो तुमच्यासाठी. माझ्यासाठी बनवतो मस्त आणि तुमच्यासाठी बनवतो मस्त. दे चाय, नाही तर नको देऊ. चाललो मी बाहेरून पिऊन घेईन. मला सांगू राहिली संभार निवडायचं, निवडत बसावा. नाही तर दे फेकून तिकडं बाहेर. शिकून राहिली का मला? डोक्यावरच बसून राहिली मायावाले आता. चाललो मी पेतो तिकडं बाहेरच्या. 1 कप चाय साठी मला संभार निवडायला लावून राहिली हे दया. ठेव द्यावाला चाय तिकडं, त्या संभारही तिकडं. बनवून राहिली, मजाक केली मी ना. मजा काही नाही समजत का तुम्हाला? कावेचे बाबा मजाक केली. या बसा इथं मी चाय बनवतो. या जी. अशी मजाक करायची नाही माझ्यासोबत. हे तुझ्याला काय भाजीपाला हे ते तू दिवसभर कोणते कामं राहते होतील तेवढेच तर कामं राहते. माणूस इकडून काम करून या आणि ते म्हणते मध्ये सांबार निवड तेव्हा तो चाय बनवतो. हे कोणतं वय होते? तुले मी दय एखादी वेळेस ना मी तुले चांगलं मार मदत करीन. लक्षात ठेवतो. मायवाले माय डोकं नको खराब करत जातो तू. मजाक केली मी ना. मजाक नाही समजत का तुम्हाला? बसा. आज राणीनं सागर दिसले होते. तिथं बस स्टॉपवर दोघे जण बसून. आणि सांगाव का तिच्या बापाले? सांगाव का? नाही राहू द्या, नाही सांगत नाही तर. आपल्या लग्नाच्या वेळेस राणीने किती मदत केली बरोबर आहे त्या दिवशी. पण ती पोट्टी कोणाच्या मागू लागली ना कोणाच्या नाही. त्या पोराचं नाही घर नाही दार पाहिलं आपण, नाही मायबाप माहीत नाही काही. हिला एवढंही नाही समजत का या पोट्टीले? या राणीले आता बहीण मानली म्हणून मन दुखते तिच्यात आणि म्हणून काळजी वाटते. एक वेळा असं झालं म्हणून हिला समजतच नाही. काय तर काय माहित का? चांगली श्यामसोबत लग्न करती, चांगली सुखी राहिली असती मस्त. आता हे पोट्टी समजतच नाही गड्या. आणि आता बापाही म्हणते तिचं त्याच्यासोबत लावून देत नाही म्हणते त्या सागर सोबत. मग कायले फिरव त्या सागर सोबत? माय बाप माय गेली वावरात ना, बाप गेला तहसील मध्ये. हे पोट्टी त्याला भेटायला गेली होती का काय तर काय माहित. मला दिसली आज. आता अनिल मामाला सांगावं का काय तर काय माहित. मलाही वाटते हिचं लग्न त्याच्यासोबत झालं नाही पाहिजे म्हणून. फसली नाही पाहिजे पोट्टी. सागरजी तुम्ही पावसातून आले, थंडी लागली असेल तुम्हाला. चाय देऊ का मांडून? आणू का चाय मांडून? मी बी पिणार आहे, आई बी पिणार आहे. आणू का तुम्हाला बनवू?
आली का तू अजून माझ्याजवळ? जाय ना तू तिकडं. मी म्हटलं ना माझ्यासाठी काहीच नको करत जाऊ म्हणून. हा तुला म्हटलं ना, हा लोकांना सांगतो तू मला हे करायला लावतो, मला ते करायला लावते, मला ते करायला लावते, आमच्या बदनाम्या करतो माझ्या यायच्या माझ्या घराच्या सर्व. हा जा तिकडं आता. आम्हाला काहीच नाही पाहिजे तू काही पाहिजे नाही मला. जाय तू तिकडं. तुम्ही बी असेच बोलता. झाली ना वा सूरजची माझ्याकडून गलती झाली ना वा. एवढं काय करायला लागते? एवढं नाही. आई बी चांगली बोलून राहिली, बाबा बी चांगले बोलून राहिले, तुम्हालाच काय होऊन राहिलं असं? आता काय तुमच्या पाया पडू का मी? आईच्या पाया पडू का मी? काय करू आता? सांगा ना. झाली ना किती वेळा तुमच्या जवळ येऊन राहिली मी स्वतःहून. सूरजची करत तुम्ही ऐकूनच नाही राहिले मला. जसं काही खूपच मोठा गुन्हा केला करा मी ना. तुम्ही एक दिवसभर कामाला जाता, आई बी कामाला जाते, कोण राहते दिवसभर माझ्यासोबत? कोणीच नाही राहत. संध्याकाळी तुम्ही येता त्याच्यातही असे कडल्या वाणी बोलता. सूरजची बोला ना जी, सूरजची माझ्यासोबत बोला ना जी, बोला ना जी. असे नका करू ना जी. नाही तुम्ही खरंच आईच्या घरी चालली जाईन आणि येणारच नाही कधी. तुला समजायला पाहिजे होतं ना मग पहिले. हा समजायला पाहिजे होतं ना. नाही समजलं. आता समजलं सगळं काही. एवढं बी नाही लक्षात आलं. एवढी काय मी हे नाही आहे काही बेकार. तू लग्न पहिले कसं बोलत होता माझ्यासोबत सांगा? तुला मी म्हणतो ना आता मला. हा तुला मी म्हणतो का आली ना आपल्या जुन्या याच्यावर? हा तुला मी म्हणतो ना तुम्ही आम्हीच बरं आहे, तुम्ही आम्हीच म्हणत जा. आणि लढणं बंद कर. मी मजाक घेत होतो तू आली. हा मजाक घेत होतो. आईनं तुले पहिलेच माफ केलं ना, मग मी काय तुझ्यासोबत ये राहू पाहत होतो तू काय करतो काय नाही करत. तुझं डायरेक्ट तुला मीच म्हणून राहिली मला. हा लग्न पाहिजे वाटो हे कोणतं बोलणं आहे तुझ्या? हा चुपच आता लढ नको. म्हणजे तुम्हाला मायावाला राग नाही आला? राग नाही आला तुम्हाला माया सूरजजी? राग नाही आला तर काय व पहिले राग आला होता मला तुला. आता गेला राग माय कोईचाच. आता नाही आहे राग. हा ना असं याच्यानंतर असं बोलत नको जात जाऊ. पहिले मला सांगत जा कोण काही म्हणलं तर आणि मग बोलत जा. हा तुला सांगतो मी हे पहिली तू आली आखरी गलती. तुला माहित आहे ना माय आई वडिलाशिवाय लय मन दुखते म्हणून माय बापात. मग तू अशी वागली ना तर मग माय डोकं खराब होईन बरं. हा रोशनी तुला पहिले सांगतो मी. बरोबर नाही वागणार जी, नाही वागणार. ते ना मले माय डोक्यातच आली नाही ते गोष्ट त्या गंगा काकूची. समजलंच नाही मले. आता कधीच नाही बोलणार मी आईले. मी एवढे टेन्शन मध्ये काऊन काय बडबड करत होते मग? आणि राणी म्हणत होते. काय म्हणत होते राणीचे बाबा आणि राणी? काही नाही मग आज मध्ये राणी आणि ते सागर म्हणत नाही का तो दिसला होता तो सर. तर मी म्हणत होती तिच्या बाबाला सांगू का बा. म्हटलं राहू द्या बा, राणीने आपल्याला लय मदत केली आपल्या लग्नासाठी. हा म्हणून मग जाऊ द्या म्हणलं. मदत टेम्पो तर नको टाकू तुम्ही. जाऊ दे ना, करू दे ना तिच्या मतानं तिले. करू दे ना, जाऊ दे ना, भेटू दे ना भेटते तर. तुम्ही नाही भेटत होते मला एक दिवस तर कसे करत होते? मी गेली होती मामाच्या गावाला तर किती हालत बेकार झाली तुमची. आणि आता तिचं खरंच तिनं मनापासून प्रेम केलं त्या सरवर. तर राहू दे ना मग. करू दे ना, ते करून देन तिचा बाप लग्न. नाही तर नाही करून देन. आपण मनात काय पडायचं? सांगू नका सांगू तिच्या बाबाले. समजदार आहे हो तू. समजदार आहे रोशनी. नाही मी सांगत होतो पण आता नाही सांगत. जाय बनव चाय बनव बरं आता माझ्यासाठी. जाय बोललो मी त्यासोबत. जाय चाय बनव. हो बनवतो ना बनवतो. चॉकलेट द्या. चॉकलेट त्या काठवाली म्हणते ना ते एक चॉकलेट डाबडीले. पिंकीले लस लाडून राहिली. तिची याची अजून वावरातून लस लाडून राहिली. द्या बरं. कोणत्या वावरात गेली कोणत्या नाही. खाट टाकाली गेली म्हणते बापा. खाट टाकाली पूर्ण खाट लावल्याशिवाय येऊ शकत नाही म्हणते घरी. काय माहित का कधी येते तर. बरं मायाच्या नावाने बोलते. द्या बरं एक चॉकलेट द्या. काठवाली अजी हो जी बबिता ना माझ्या घरची बाई बी आहे. माझ्या घरची बाई ते आहे, बबिता आहे, चंदा आहे, गंगा आहे. ह्या तिघी चौघी नाही का त्या याच्या वावरात गेल्या. त्या कोंड्याच्या वावरात म्हणते बा. तर कोंड्याच्या वावरात गेले. दिसल्या मला. माझ्या वावराकडून येत होतं तिकडून तर दिसल्या मला तिथं खाड्डू दुखतानी. तर चला म्हटलं घरी मी. खासरा चला म्हणलं तर ते म्हणे नाही म्हणे थोडंसं राहिलं म्हणे. झालंच असं ना आतापर्यंत. या त्या संध्याकाळी घरी या. संध्याकाळी कधी भाऊ? संध्याकाळी आता वाटली ना. 5:30 वाजून राहिली ना का? कधी येईन का भाऊ? आजी येतो सण आता. पैदल यायला वेळ नाही लागत का? आता हे बबन भाऊचं खासर होतं म्हणून मी चालला आलो वावरातून. मला घरी यायचं होतं तर चालला आलो मी त्याच्या खासरात बबन भाऊच्या. तर येत असं ना त्याला म्हणलं बसा म्हणून. पण त्याचं व्हायचं होतं थोडंसं. राहिली होती वाटते एक थैली का काहीतरी राहिली होती त्याची. तर येतो म्हणे आम्ही मागून. येतोच असं ना आतापर्यंत. बरं आजी लस तरात देते जी. लस तरात देते पोरगी. लस तरात देते. द्या बरं इले एक चॉकलेट द्या बरं. द्या बरं एक चॉकलेट द्या भाऊ. एक चॉकलेट द्या बरं.
हो पिंकी चॉकलेट पाहिजे का बाई चॉकलेट पाहिजे आणि का ना आजील तर देतो एवढी हा असं त्रास नाही द्यावा बाई असं त्रास देत असते काय चल चॉकलेट देतो कोणतं चॉकलेट पाहिजे रे काकाजी कॅडबरी आणि ते नाही का दहावाली कॅडबरी द्या मला दहावाली आई आल्यावर पैसे देते तुम्हाला आई आल्यावर का पोरगी किती हुशार आहे खरंच पिंकी मस्त पोरगी आहे बा मस्त पोरगी एक नंबर पोरगी काटी दे काटी मट्ट लटला देते बापा ही बोरगी लटला देते म्हणते माय आई आणून दे म्हणते तू वावडातून नाही तर मग मला चॉकलेट दे म्हणते मग तिनं मला हळू आणलं ह्या इथं दुकानात हळू आणलं द्या आता तिला चॉकलेट देऊन द्या मीच देतो माझ्याजवळ माझ्या पिशवीमध्ये आहे पैसे मीच देतो द्या तिला चॉकलेट द्या बरं ठीक आहे देतो अय घनश्यामजी इकडे पहा बरं अय घनश्यामजी झोपले नाही मला माहिती आहे झोपले नाही म्हणून झोपाचं नाटक करू राहिले बरोबर इकडे पहा अय घनश्यामजी काय घुपट तोंडे आल्याबरोबर झालं का ते चालू सुकान झोपून नाही देऊन राहिली का काही नाही काय म्हणतो तू सांग काय म्हणतो बा बिल्ली कलकली बाई आहे बाई बिल्लीच कलकली आहे माझी शॅम्पूची बॉटल कुठे गेली माझी शॅम्पूची बॉटल सांगा पहिले इथंच ठेवली होती मी आपल्या रूम मध्ये आणून शाम्यान घेतली होती त्या दिवशी शाम्यान घेतली होती माहित नाही मग त्यानंच लावला असं एवढा शॅम्पू ठेवाला बापा एवढ्या शॅम्पू लावा लागते बंदीच्या बंदी बॉटलच खतम करून टाकते नाही तर तुम्ही आणून द्या आता तुम्ही आणून द्या माझीवाली बॉटल नाही तर मग श्यामले आणायला लावा काय सांग तू दे सांग सांगू मग अजून म्हणून वहिनी तशी मलाच बोलते मग ठेवाले मीच काय बोलत राहू तुम्ही म्हणा म्हणा माझी दिली कशी तुम्ही बॉटल नव्हता त्याले तो विसरला असं नानाचा तर दिसला इथं तर देऊन दिला मी ना त्याच्यात काही एवढी थमथम करू राहिली निसती जरा घेऊन ये दुकानातून जा नाही का घेऊन या तुम्ही मी नाही जात जाय मग तू द्या ना रुद्रचे पप्पा द्या ना आणून काय गो तू छाया किती तलात देतो तू बिनकामाची तुला सारखं सुद्धा राहता येत नाही का हो छाया तुला काही नुसतं बडबड केल्याशिवाय ना लोकांना तलात दिल्याशिवाय गमत नाही का हो आता आंघोळ करायची आहे का आता ह्या 5-6 वाजता आंघोळ करत असते काही कोणी उद्या सकाळी करावं लागेल ना मग वेळेवर दंड राहायला लागते मग नुसतं अहो तर माझी उद्या आणून देईन ना ते पाहायला लागू पाहू मी आता उद्या आणून देईन ना विचारे देईन ना उद्या आणून उद्या घेतो ना उद्या आणून देईन पहिले तू वाली बॉटल आणून देईन पहिले आणून देईन आता शांत बस आता मला झोपू दे थोडंसं माझ्या डोकंलाही दुखून राहिला पहिले वलं झालं मी माझ्या डोकं असं दुखून राहिली एखादी बायको असती ना तर मस्त चाय घी बनवून दिलं असतं डोकं दाबून दिलं असतं वीस लावून दिलं असता कोणत्या कामाला गेलते तुम्ही वीस लावून देऊ तुम्हाला डोकं दाबून देऊ कोणत्या कामाला गेलते तुम्ही आणून ठेवलं मला इथं तुझे बोलावलं काय मी तू चाली ना स्वतःहून मी म्हणलं काय तू चाल काय ये का जा का काही म्हणलं तू चाली ना येऊ नाही तर काय करू मग काही पर्यंत राहू माझ्या घरी नुसतं तुमचं पोराला कोण पाहिलं असतं मग घरी तिथं मी कामाला गेली असते पोराला कोण पाहिलं असतं ती माहिती म्हणेन पाहिजे म्हणून मायनस ठेका घेतला सारा साराच्या सारा मायनस ठेकाने घेतला तुमच्या मायनं काहीच नाही घेतलं माय तर काढून राहिली अहो बिचारे माय तर करायला तयार आहे सर्वच काही तूच उठून पाहिजे 10 वेळा धरला थैला का चालली मायले म्हणलं तुमच्या आल्या भल्ली तुम्हाला मिरची लागते नाही का जी खूपच मिरची लागते तुम्हाला बायकोचं नाही नुसती मायचं गुण गायते बायकोचं नाही घेणं देणं काहीच किती काही बायको करो का तिकडं मरो का काही हो बायकोचं काही या माणसाला घेणं देणं नाही मायली एक शब्द म्हणला का नाही म्हणला तर करते तर माय आहे तशीच त्यासारखी निस्ती अशी भाड्यासारखी बडबड नाही करत राहत प्रेमानं बोलते चांगली बोलते तू कधी बोलली का माझ्यासोबत प्रेमान 2 शब्द बायको आहे ना माईवाली बोलतो काय तू सात्री निस्ती कुत्रीवाणी वाचवा करत राहायचं सर्वेच्या मागं लेकराली नाही पाठ्या रुद्रले सुधी त्या लेकराचे दना मारत राहते लेकराली लेकरानं काय केलं होती मला ते बी बदमाश आहे तुमच्यासारखं तोंडाला तोंड देते ते लहान आहे आता तू एवढी मोठी आहे घोडी तुला नाही समजत त्या एवढी लेकराला काय समजणार आहे आणलं माय मंदात आणलं मायास मंदात आणलं ह्या माणसाला सोबत बोलले काही अर्थच नाही बापा चल मीच जातो इथून उद्या सकाळी तुम्ही माझी बॉटल आणून दिली तर बरं देतो जाय तोंड धुवून जाय डोकं असं दुखून राहिलं होतं ना आता अजून जास्त डोकं दुखून राहिलं रे बापा देवा ही बाई आली ना आजी सारखी सुधीच राहत नाही इल देवा अक्कल देणार थोडीशी अक्कल देणं इले सर्व्यासोबत चांगलं राहायची आली का ती अशी पिसाल्यासारखी कोणच करते ही बाई तर काय माहित का मी म्हणलं आली आता चांगली राहील खुशी झाली थोडीशी म्हणाली बायको आली तर कोणाला खुशी नाही होत कोणता नवऱ्याला वाटते आपली बायको दूर राहिली पाहिजे म्हणून पण हे बायको अशी नुसती चिल्लाव करते कधीच सारखी सुधी राहत नाहीये माझ्या घराजवळ राही ना मस्त राही माझ्या घराजवळ होती ना चांगली राही प्रेमानं राही ना मस्त राही इले माझ्याच गावाला गमती इथं गमतच नाही इले सासरी गमत नाही इले माहेरीच गमती